हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू धिस व्हिडिओ. तर फ्रेंड्स, दैनंदिन जीवनामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारची वाक्य बोलत असतो आणि ते वेगवेगळ्या काळातील सुद्धा असतात. परंतु आपण फक्त वाक्यच बोलत असतो का? तर नाही. बऱ्याच वेळेला आपल्या बोलण्यामध्ये प्रश्नसुद्धा येत असतात आणि ते प्रश्नसुद्धा एकाच काळातील असतात का? तर नाही. ते प्रश्नसुद्धा वेगवेगळ्या काळातली असू शकतात, परंतु मराठी बोलत असताना आपल्या हे लक्षात येत नाही. परंतु जेव्हा आपण हेच प्रश्न इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आपल्याला त्याचा काळ बघावा लागतो आणि त्या काळानुसार त्याचे स्ट्रक्चर आपल्याला माहिती असणं आवश्यक असते, कारण त्या स्ट्रक्चरनुसारच मग या प्रश्नांचे आपण इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन करू शकू. तर मग आजच्या व्हिडिओमध्ये मी अशाच प्रकारचे आपल्या रोजच्या बोलण्यात येणारे असे काही प्रश्न घेतलेले आहेत. मग त्या प्रश्नांचा आपण काळ ओळखणार आहोत आणि इंग्रजीत काळ ओळखल्यानंतर त्याच्या इंग्रजीतील स्ट्रक्चरनुसारच आपण या प्रश्नांचे इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन करणार आहोत. तेव्हा तुम्ही संपूर्ण व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. नक्की लाईक करा. तर इथे बघा, मी इथे पहिला प्रश्न लिहिलेला आहे, तू व्हॉट्सअप वापरते का? बघा, आता एखाद्या वेळेस आपण एखाद्याला विचारतो, आपल्याला काही पाठवायचे असले तर आपण काय म्हणतो की तू व्हॉट्सअप वापरते का? मी तुला व्हॉट्सअप करेल. बघा, मग सर्वात आधी हा प्रश्न, तर मी इथे जे प्रश्न घेतलेले आहेत ते साधा वर्तमान काळ, साधा भूतकाळ, त्यानंतर चालू वर्तमान काळ, चालू भूतकाळ, पूर्ण वर्तमान काळ, पूर्ण भूतकाळ, अशा प्रकारचे काळांमधले प्रश्न घेतलेले आहेत. त्यामुळे तुम्हाला त्या काळामध्ये प्रश्न बनवताना इंग्रजीमध्ये त्याचे स्ट्रक्चर कसे असते ते सुद्धा शिकायला मिळणार आहे आणि तो काळ कसा ओळखायचा ते सुद्धा शिकायला मिळणार आहे. तर इथे बघा, सर्वात आधी तू व्हॉट्सअप वापरते का? वापरते का म्हणजेच हा जो प्रश्न आहे, वापरते म्हणजेच हा जो प्रश्न आहे तो साध्या वर्तमान काळातला प्रश्न आहे. त्याचप्रमाणे एक गोष्ट इथे महत्त्वाची आहे, ती मी तुम्हाला सांगते की हे जे प्रश्न आहे ते हो किंवा नाही स्वरूपाचे आहे. म्हणजेच या सर्व प्रश्नांची उत्तरे समोरचा व्यक्ती फक्त हो किंवा नाही अशा स्वरूपात देऊ शकेल, अशाच प्रकारचे प्रश्न आहेत. कारण इंग्रजीत प्रश्नांचे 2 प्रकार असतात. त्यातला पहिला प्रकार मी इथे घेतलेला आहे, तो म्हणजे हो किंवा नाही स्वरूपाचे प्रश्न वेगवेगळ्या काळांमध्ये कसे विचारले जातात. तर आता इथे बघा, मग याचे उत्तर समोरचा व्यक्ती हो किंवा नाहीच देणार आहे ना. हो मी वापरते किंवा नाही मी वापरत नाही, म्हणून मी अशाच प्रकारचे प्रश्न इथे घेतलेले आहेत. तर बघा, इथे तू व्हॉट्सअप वापरते का हा जो प्रश्न आहे तो आहे साध्या वर्तमान काळातला. मग आता साध्या वर्तमान काळामध्ये जेव्हा प्रश्न विचारले जातात तेव्हा हो नाही स्वरूपाचे प्रश्न विचारताना त्याची सुरुवात त्या काळातल्या सहाय्यकारी क्रियापदाने करायची असते. मग आता हा वर्तमान काळ आहे, वर्तमान काळात डू किंवा डज हे सहाय्यकारी क्रियापद वापरले जाते. म्हणून तर बघा, वर्तमान काळ असल्यामुळे इथे आपण प्रश्नाची सुरुवात कशाने करणार आहोत? डू किंवा डज हे सुरुवातीला घ्यायचे असते, हे लक्षात ठेवायचं. त्या काळातील सहाय्यकारी क्रियापद तुम्ही वापरायचं आहे हो किंवा नाही स्वरूपाचे प्रश्न विचारताना. त्यानंतर आपल्याला घ्यायचा असतो सब्जेक्ट म्हणजेच कर्ता. त्यानंतर तुम्हाला घ्यायचा असतो वर्ब म्हणजेच क्रियापद, त्याचे पहिले रूप साध्या वर्तमान काळामध्ये प्रश्न विचारताना. आणि त्यानंतर राहिलेले काही शब्द असतील तर ते तुम्ही इथे घ्यायचे असतात. रेस्ट ऑफ द सेंटेन्स, रेस्ट ऑफ द सेंटेन्स असं मी इथे लिहिते आहे आणि शेवटी येणार आहे क्वेश्चन मार्क. तर अशा प्रकारे साध्या वर्तमान काळामध्ये हो नाही स्वरूपाचे प्रश्न विचारताना रचना अशी येणार आहे. मग आता इथे डू वापरायचं का डज, यासाठी तुम्हाला कर्ता बघावा लागेल. कर्ता आहे तू म्हणजेच इंग्रजीत यू. मग यूसाठी आपण डू हे सहाय्यकारी क्रियापद वापरतो, म्हणून या प्रश्नाची सुरुवात होणार आहे डूने. बघा, डू, त्यानंतर कर्ता आहे तू म्हणजेच यू, डू यू. नंतर क्रियापद कोणतं आहे? वापरते म्हणजेच वापरणे. वापरण्यासाठी यूज हा शब्द आपण वापरतो, तो V1 फॉर्ममध्ये घ्यायचा आहे, म्हणजेच आपण इथे घेणार आहोत यूज. यूज म्हणजे वापरणे, तो मूळ रूपातच. डू यू यूज. काय वापरते का? तर इथे दिलं आहे व्हॉट्सअप वापरते का, म्हणून आपण शेवटी इथे घेणार आहोत व्हॉट्सॲप असं त्याला म्हणतात. शेवटी द्यायचं आहे क्वेश्चन मार्क. तर बघा, अशा प्रकारे मग हा प्रश्न इथे तयार झालेला आहे. डू यू यूज व्हॉट्सअप म्हणजेच तू व्हॉट्सअप वापरते का, हा साध्या वर्तमान काळातला प्रश्न इथे तयार झालेला आहे. आता नेक्स्ट बघा, तू दूध आणलेस का? बघा, आता इथे आणलेस का, आणले, ल ला ली लो अशा प्रकारचं अक्षर जर क्रियापदाचं शेवटचं अक्षर असेल तर मी तुम्हाला सांगितलं आहे की तो काळ कोणता असतो, तर साधा भूतकाळ असतो. म्हणजेच हा जो प्रश्न आहे तो साध्या भूतकाळातला आहे. आता याचं सुद्धा उत्तर कसं येणार आहे? हो किंवा नाही. तू दूध आणले का? हो आणले, किंवा नाही विसरलो असं आपण म्हणू शकतो. मग आता इथे हा साधा भूतकाळ आहे, त्यामुळे या प्रश्नाची सुरुवात साध्या भूतकाळातलं जे सहाय्यकारी क्रियापद आहे
त्याच्याने होणार आहे. म्हणजेच सर्वात आधी इथे येणार आहे डीड, कारण डीड हे साध्या भूतकाळातील सहाय्यकारी क्रियापद आहे. डीड. त्यानंतर तुम्हाला इथे सुद्धा घ्यायचं आहे सब्जेक्ट. सब्जेक्ट म्हणजेच काय तर कर्ता. त्यानंतर सब्जेक्ट घेतल्यानंतर तुम्हाला इथे वापरायचं आहे V1 म्हणजेच काय क्रियापदाचे पहिले रूप. आणि सर्वात तुम्हाला शेवटी घ्यायचं आहे ऑब्जेक्ट म्हणजेच कर्म शेवटी क्वेश्चन मार्क. बघा अशा प्रकारे मग ह्या प्रश्नाची रचना येणार आहे इंग्रजीमध्ये. मग आता डीड तर घ्यायचाच आहे. डीड. आता इथे वरती वर्तमान काळामध्ये जसं डू किंवा डज करता बघून करायचं असते तसं इथे नाही आहे. करता कोणताही असला तरी तुम्हाला कोणतं सहाय्यकारी क्रियापद घ्यायचं आहे डीडच घ्यायचं आहे. म्हणजे डीड तूसाठी यू. डीड यू. क्रियापद आणले म्हणजेच मूळ क्रियापद आणणे. मग त्यासाठी ब्रिंग हा शब्द वापरतो. मग तो कसा घ्यायचा आहे मूळ रूपात. म्हणजेच इथे काय येणार आहे डीड यू ब्रिंग. काय आणलेस का तर ऑब्जेक्ट. का आणलेस का ऑब्जेक्ट काय आहे दूध. म्हणजेच इथे येणार आहे डीड यू ब्रिंग मिल्क. शेवटी द्यायचं आहे क्वेश्चन मार्क. दुसरे शब्द नाही आहे. मग बघा डीड यू ब्रिंग मिल्क. तू दूध आणलेस का. बघा पहिला प्रश्न दुसरा प्रश्न तुम्हाला रोजच्या बोलण्यातीलच आहे हा. तुम्ही बऱ्याच वेळा विचारत असाल अशा प्रकारचे प्रश्न. आता नेक्स्ट बघा तू सकाळी नाश्ता केला होता का. बघा असा प्रकारचा प्रश्नसुद्धा आपण बऱ्याच वेळेला विचारत असतो एखाद्याला. आता हा जो प्रश्न आहे तू सकाळी नाश्ता केला होता का म्हणजे इथे क्रिया पूर्ण झालेली आहे आणि होता का म्हणजेच सकाळचं विचारलेलं आहे म्हणजेच भूतकाळातलं विचारलेलं आहे. म्हणजेच हा जो प्रश्न आहे तो पास्ट परफेक्ट टेन्समधला आहे. पास्ट परफेक्ट टेन्स म्हणजेच काय तर पूर्ण भूतकाळातला हा प्रश्न आहे. मग आता या काळामध्ये रचना कशी येणार आहे ते सुरुवातीला आपण बघू. तर आता इथे सुद्धा क्रियापदच घेणार आहोत आपण. सहाय्यकारी क्रियापद प्रश्न बनवताना सुरुवातीला. पण इथे पूर्ण काळ आहे पूर्ण भूतकाळ आहे. मग पूर्ण काळामध्ये आपण काय वापरत असतो भूतकाळामध्ये हॅड हे सहाय्यकारी क्रियापद वापरत असतो. म्हणून आपण इथे प्रश्नाची सुरुवात कशाने करणार आहोत हॅडने. त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे सब्जेक्ट म्हणजेच कर्ता. त्यानंतर आता हा पूर्ण काळ आहे. पूर्ण काळामध्ये साधं वाक्य असो विधानार्थी किंवा प्रश्न आपण क्रियापदाचे तिसरे रूप असे वापरत असतो. आणि सर्वात शेवटी मग आपल्याला घ्यायचं आहे ऑब्जेक्ट शेवटी क्वेश्चन मार्क. बघा तू सकाळी नाश्ता केला होता का. मग आता इथे क्रियापदा वापरणार आहोत आपण सुरुवातीला हॅड. सब्जेक्ट आहे तू म्हणजेच यू. नंतर V3 नाश्ता केला होता का किंवा नाश्ता घेतला होता का म्हणजेच घेतला. यासाठी आपण टेक हा शब्द वापरतो. म्हणून टेकचं तिसरं रूप काय आहे टेकन. हॅड यू टेकन ते आपण इथे घेणार आहोत. टेक हे पहिलं रूप टूक हे दुसरं रूप आणि टेकन हे तिसरं रूप. हॅड यू टेकन. ऑब्जेक्ट काय आहे नाश्ता. मग त्यासाठी ब्रेकफास्ट. हॅड यू टेकन ब्रेकफास्ट. केव्हा घेतला होता का तर इथे विचारलेलं आहे की सकाळी. म्हणजेच इथे आपण घेणार आहोत इन द मॉर्निंग. MORNING मॉर्निंग. बघा अशा प्रकारे मग हा प्रश्न इथे तयार झालेला आहे. हॅड यू टेकन ब्रेकफास्ट इन द मॉर्निंग. तू सकाळी नाश्ता केला होता का. अशा प्रकारे हा प्रश्न इथे येणार आहे. आता नेक्स्ट बघा आपण यापूर्वी भेटलो आहोत का. आहोत का आहोत दिलेला आहे इथे. आता नेक्स्ट बघा आपण यापूर्वी भेटलो आहोत का. भेटलो आहोत का म्हणजे भेटण्याची क्रिया पूर्ण झालेली आहे. आणि आहोत का म्हणजेच हा जो प्रश्न आहे तो कोणत्या काळातला आहे प्रेझेंट परफेक्ट टेन्समधला म्हणजेच पूर्ण वर्तमान काळातला हा होकारार्थी प्रश्न आहे. मग आता याची सुरुवात कशी करणार आपण तर सहाय्यकारी क्रियापदाने. मग सहाय्यकारी क्रियापद कोणतं असतं पूर्ण काळामध्ये ह्याव किंवा हॅज आणि वर्तमान काळ आहे त्यामुळे ह्याव किंवा हॅजने आपण सुरुवात करत असतो. म्हणून या प्रश्नाची सुरुवात कशाने होणार आहे ह्याव किंवा हॅज. सब्जेक्ट बघून तुम्हाला वापरायचं असते. त्यानंतर तुम्हाला घ्यायचा असतो सब्जेक्ट म्हणजेच कर्ता. त्यानंतर पूर्ण काळ आहे वर्तमान काळ आहे पण पूर्ण काळ आहे. इथे भूतकाळ आहे पण पूर्ण काळ आहे. मग मी सांगितलं पूर्ण काळ कोणताही असला तरी क्रियापदाचे तिसरे रूप हे वापरायचे असते. त्यानंतर सर्वात शेवटी घ्यायचा असतो ऑब्जेक्ट आणि शेवटी क्वेश्चन मार्क. बघा अशा प्रकारे मग हा प्रश्न इथे तयार झालेला आहे. बघा अशा प्रकारे मग हे इंग्रजी स्ट्रक्चर या मराठी प्रश्नाचं इथे येणार आहे पूर्ण वर्तमान काळामध्ये. आता सब्जेक्ट कोणता आहे आपण. त्यासाठी आपण वी हा शब्द वापरतो. मग वी नंतर आपण काय वापरतो ह्याव वापरतो का हॅज. हॅव वापरतो. वी ह्याव असं आपण म्हणत असतो. म्हणून इथे सुरुवातीला ह्याव हे सहाय्यकारी क्रियापद येणार आहे. ह्याव सब्जेक्ट काय आहे आपण वी. नंतर भेटलो क्रियापदचे तिसरे रूप आपल्याला घ्यायचे आहे. मग क्रियापद आहे भेटलो म्हणजेच मूळ रूप भेटणे म्हणजे मीट. मग त्याचं तिसरं रूप आहे मेड.
म्हणजेच MET. ह्याव वी मेट आणि ऑब्जेक्ट नाही आहे पण इथे राहिलेला शब्द आहे यापूर्वी, म्हणून आपण यापूर्वी तर बिफोर किंवा या अगोदर, यापूर्वी असं तुम्ही म्हणू शकता. म्हणून ह्याव वी मेट बिफोर, आपण यापूर्वी भेटलो आहोत का, अशा प्रकारे मग हा प्रश्न इथे इंग्रजीत तयार होईल. कोणत्या काळातला प्रश्न आहे हा, तर प्रेझेंट परफेक्ट टेन्स म्हणजेच पूर्ण वर्तमान काळातला हा प्रश्न आहे. आता नेक्स्ट बघा, तुम्ही कोणाची वाट पाहत आहात का. बघा, तुम्ही कोणाची वाट पाहत आहात का म्हणजेच वाट पाहण्याची क्रिया ही सुरू आहे, पण मग काळ कोणता आहे, पाहत आहात का म्हणजेच वर्तमान काळात हा प्रश्न विचारलेला आहे आणि क्रिया चालू आहे की वाट पाहणं कोणाचं तरी सुरू आहे तिथे, म्हणून हा जो प्रश्न आहे तो प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स म्हणजेच चालू वर्तमान काळातला हा हो किंवा नाही स्वरूपाचा प्रश्न आहे. मग आता याचं स्ट्रक्चर कसं असते ते सुरुवातीला आपण बघूया. तर बघा, आता चालू वर्तमान काळामध्ये आपण सहाय्यकारी क्रियापद कोणते वापरत असतो, एम किंवा इज किंवा आर. हे सुद्धा कर्ता बघून तुम्हाला वापरायचं असते. त्यानंतर सब्जेक्ट घ्यायचा असतो म्हणजेच कर्ता. त्यानंतर चालू काळामध्ये आपण क्रियापदाचे ING प्रत्यय असलेले रूप वापरत असतो आणि सर्वात शेवटी तुम्हाला घ्यायचं आहे ऑब्जेक्ट म्हणजेच काय, कर्म. अशा प्रकारे चालू वर्तमान काळामध्ये हो किंवा नाही स्वरूपाचा प्रश्न विचारण्यासाठी इंग्रजीत रचना येणार आहे. मग आता सब्जेक्ट आहे तुम्ही म्हणजेच यू. मग यू नंतर आपण काय वापरत असतो, आर. यू आर असं आपण म्हणतो, म्हणून या प्रश्नाची सुरुवात होणार आहे आरने. आर सब्जेक्ट कोणता आहे, करता तुम्ही, त्यासाठी वापरतो यू, आर यू. त्यानंतर आता क्रियापदाचं ING प्रत्यय रूप असलेला आपल्याला वापरायचं आहे. मग त्यासाठी मराठीतलं क्रियापद आहे वाट पाहत म्हणजेच वाट पाहणे. त्यासाठी आपण काय वापरतो, वेट. वेट वापरतो, WAIT, वेट म्हणजे वाट पाहणे. त्याचंच ING प्रत्यय असलेलं रूप म्हणजेच काय, वेटिंग, WAITING. वाट पाहत आहात का म्हणून वेटिंग इथे घेतलेलं आहे. नंतर आर यू वेटिंग, तुम्ही वाट पाहत आहात का कोणाची, म्हणून इथे आपण घेणार आहोत फॉर समवन. बघा, अशा प्रकारे मग हा प्रश्न इथे येणार आहे, आर यू वेटिंग फॉर समवन, तुम्ही कोणाची तरी वाट पाहत आहात का किंवा कोणाची वाट पाहत आहात का, याचं इंग्रजी ट्रान्सलेशन मग अशा प्रकारे येणार आहे. आता नाही बघा, काल तू मोबाईल खरेदी करत होता का. बघा, आता काल दिलेला आहे म्हणजेच अर्थात हा भूतकाळ आहे आणि खरेदी करत होता का म्हणजे खरेदी जेव्हा तुम्ही त्याला पाहिलं असेल त्यावेळेला तो खरेदी करत असेल, क्रिया चालू असेल, म्हणून तुम्ही तसं विचारताय की काल तू मोबाईल खरेदी करत होतात का त्या दुकानात, असा पुढचं असू शकते, पण फक्त हा प्रश्न आहे म्हणजेच हा चालू भूतकाळातला प्रश्न आहे, येस नो टाईपचा, हो नाही स्वरूपाचा. मग आता याची रचना कशी असेल, ही रचनासुद्धा सोपी आहे, फक्त इथे आता हेल्पिंग वर्ब म्हणजेच काय, तर सहाय्यकारी क्रियापद बदलणार आहेत, वॉज किंवा वेअर येणार आहे. वर्तमान काळातली सहाय्यकारी क्रियापद आली, इथे भूतकाळ आहे म्हणून इथे भूतकाळातली सहाय्यकारी क्रियापद आपण काय घेतो, वॉज किंवा वेअर. मग त्यानंतर तुम्हाला घ्यायचं आहे सब्जेक्ट म्हणजेच काय, तर कर्ता. त्यानंतर इथे सुद्धा क्रियापदाचं ING प्रत्यय असलेलं रूप, सर्वात शेवटी ऑब्जेक्ट आणि क्वेश्चन मार्क. बघा, तुमचा फरक लक्षात आलेला असेल की इथे बदल फक्त कुठे झालेला आहे, सहाय्यकारी क्रियापद. इथे वर्तमान काळातलं घेतलं, वर्तमान काळातला प्रश्न असल्यामुळे चालू वर्तमान काळातला, आणि इथे चालू भूतकाळ आहे त्यामुळे भूतकाळातले सहाय्यकारी क्रियापद घेतले, वॉज किंवा वेअर. बाकी रचना सेम आहे. मग आता इथे सुद्धा तुम्हाला बघावं लागेल, सब्जेक्ट बघूनच वॉज वेअर वापरावं लागेल. सब्जेक्ट म्हणजेच कर्ता कोणता आहे, तू. मग तूसाठी आपण इंग्रजीत यू वापरतो, मग यू नंतर आपण काय वापरतो, वेअर. यू वेअर, म्हणून या प्रश्नाची सुरुवात कशाने होईल, वेअरने. वेअर सब्जेक्ट आहे तू म्हणजेच यू, वेअर यू. नंतर क्रियापद आहे खरेदी करत म्हणजेच खरेदी करणे. खरेदी करण्यासाठी आपण बाय हा शब्द वापरतो, BUY, बाय. त्याचं ING प्रत्यय असलेलं रूप आपल्याला घ्यायचं आहे म्हणजेच ते येणार आहे BUY ING, बाईंग. वेअर यू बाईंग, तू खरेदी करत होतास का, काय खरेदी करत होतास का, ऑब्जेक्ट आहे मोबाईल, म्हणून इथे काय येणार आहे, वेअर यू बाईंग ए मोबाईल किंवा मोबाईल फोन असं सुद्धा म्हणू शकता तुम्ही, पण इथे मोबाईल घेतलेलंही चांगलं. वेअर यू बाईंग ए मोबाईल. राहिलेला शब्द इथे आहे काल, म्हणून तो शेवटी घेणार आहोत ऑब्जेक्ट नंतर. बघा, अशा प्रकारे मग हा प्रश्न इथे तयार झालेला आहे. शेवटी द्यायचा आहे क्वेश्चन मार्क. वेअर यू बाईंग ए मोबाईल येस्टरडे, काल तू मोबाईल खरेदी करत होतास का, अशा प्रकारे.
आता नेक्स्ट बघा, तू माझा फोन पाहिला आहे का? बघा, एखाद्या वेळेस नवीन फोन घेतला किंवा वेगळं काही फीचर्स असलं फोनचं, तर आपण एखाद्याला विचारतो की तू माझा फोन पाहिला आहे का, किंवा माझा मोबाईल पाहिला आहे का? मग तुम्हाला काय करायचं आहे की हा जो प्रश्न आहे तो कोणत्या काळातला आहे ते आधी ओळखायचं आहे. पाहिला आहे का, मला वाटते तुमचं लक्षात आलं असेल की आहे का आणि पाहिला आहे का, याच्यावरून ह्या दोन शब्दांवरून तुम्हाला कळू शकते की हा प्रश्न कोणत्या काळातला आहे. मग हा जो प्रश्न आहे, अशा प्रकारचा प्रश्न आपण वरसुद्धा घेतलेला आहे. मग ते स्ट्रक्चर वापरून तुम्ही हा प्रश्न इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करायचा आहे आणि तो ट्रान्सलेट करून तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहायचा आहे. तिथे मी तुमचा हा प्रश्न, ट्रान्सलेट केलेला प्रश्न चेक करणार आहे. तेव्हा आजच्या व्हिडिओमध्ये आपण हो नाही स्वरूपाचे प्रश्न घेतलेले आहेत, रोजच्या वापरातले. अगदी तुम्ही बऱ्याच वेळेला तुम्ही अशा प्रकारचे प्रश्न वापरत असाल बोलताना. त्यामध्ये तुम्ही साधा वर्तमान काळ, साधा भूतकाळ, चालू वर्तमान काळ, चालू भूतकाळ, त्यानंतर पूर्ण वर्तमान काळ, पूर्ण भूतकाळ, अशा वेगवेगळ्या काळातले हे प्रश्न आपण आज पाहिले. तेव्हा आजचा हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा. थँक्यू.